नमस्कार. आपल्या आयुष्यात असं अनेकदा होतं नाही का, की आपण खूप प्रयत्न करतो, पण मनासारखं काही घडतच नाही. मग अशा वेळी संयम आणि नशीब या दोन गोष्टींची चर्चा सुरू होते. आज आपण एका सोन्याच्या लाडूंच्या बोधकथेतून याच दोन गोष्टींमागचा एक खोल अर्थ समजून घेणार आहोत. ही कथा कदाचित आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. बरं. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही हे वाक्य आपण किती वेळा ऐकलं असेल, नाही का? पण याचा नेमका अर्थ काय होतो? चला तर मग एका मस्त बोधकथेतून समजून घेऊया की हे नशीब आपल्या आयुष्यात नक्की कसं काम करतं आणि हो, त्यात संयमाचा रोल काय असतो. तर प्रत्येक कथेची सुरुवात कुठून तरी होते. आपली ही कथा सुरू होते एका श्रीमंत कुटुंबापासून, जिथे सगळं काही अगदी छान ऐश्वर्यात चाललं होतं. पण म्हणतात ना, नशिबाची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा एखादं अनपेक्षित संकट दारात येऊन उभं राहतं. चला कल्पना करूया एका अशा वडिलांची, ज्यांनी आपल्या मुलीला अगदी तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपलं होतं. तिचं भविष्य एकदम सुरक्षित आणि उज्ज्वल असावं म्हणून त्यांनी सगळी स्वप्न पाहिली होती. सगळं काही अगदी ठरवण्यासारखं सुरळीत सुरू होतं. पण नशिबाचा खेळ कधी फिरेल हे कोण सांगू शकतं? अचानक व्यवसायात इतकं मोठं नुकसान झालं की श्रीमंतीची जागा बघता बघता प्रचंड गरिबीने घेतली. सुखाच्या घरातून ते थेट संघर्षाच्या वादळात सापडले आणि इथूनच त्यांच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात झाली. आता या अशा अवघड परिस्थितीत ना, दोन वेगळे विचार समोर येतात. एका बाजूला आहे आईचं मायाळू मन, जे आपल्या मुलीला त्रासलेले बघूच शकत नाही आणि तिला वाटतं की आपण लगेच काहीतरी करायला हवं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत वडील, ज्यांचा नशिबावर ठाम विश्वास आहे आणि ते म्हणतात, थोडा धीर धर, योग्य वेळ येईल. म्हणजे बघा, एका बाजूला प्रेम आहे आणि दुसऱ्या बाजूला संयम. आता यातलं कोण जिंकणार हाच तर खरा प्रश्न आहे. वडिलांनी संयमाचा सल्ला तर दिला, पण तो आईच्या मनाला काही पटला नाही. आईचं काळीज आपल्या मुलीच्या त्रासाने अगदी व्याकुळ झालं होतं आणि ते तिला स्वस्थ बसू देईना. म्हणूनच तिने पतीला न सांगता एक गुप्त योजना आखली. जरा बघा ही योजना, किती विचार करून आखलीये. थेट पैसे दिले असते तर जावयाच्या स्वाभिमानाला धक्का लागला असता. म्हणून तिने मोतीचूर लाडवांमध्ये हुशारीने सोन्याची नाणी लपवली. आईच्या बाजूने हा एक अगदी परफेक्ट प्लॅन होता. पण नशिबानं काहीतरी वेगळंच ठरवलं होतं की काय? म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या योजनेत एखादा अनपेक्षित ट्विस्ट येऊ शकतो. आणि इथेच तर नशिबाचा खरा खेळ सुरू होतो. आईची ही हुशारीची योजना एका अशा वळणावर येते ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आता जरा जावयाच्या जागेवर जाऊन विचार करूया. त्याला पैशांची खूप जास्त गरज आहे आणि समोर लाडूंचा एक जड डबा आहे. त्याने एकदम प्रॅक्टिकल विचार केला. या जड डब्याऐवजी थोडे पैसे मिळाले तर जास्त कामाला येतील. त्याचा हा एक छोटासा व्यावहारिक निर्णय कथेला पूर्णपणे कलाटणी देणार होता. आणि झालं असं की एका क्षणात त्याने तो डबा विकून टाकला, काही थोड्याशा पैशांसाठी. अक्षरशः नशिबाने दिलेला खजिनाच होता तो. पण त्या डब्यात आत काय लपलंय याची त्याला जरासुद्धा कल्पना नव्हती. आणि हेच तर या गोष्टीतलं आश्चर्य आहे. काय हा योगायोग! ज्या दुकानात त्याने ते लाडू विकले, अगदी त्याच दुकानात त्याचे सासरे येणार होते. वडिलांनी घरी जाताना मिठाई म्हणून तेच लाडू विकत घेतले आणि नकळतपणे जे नशीब त्यांच्या मुलीकडे चाललं होतं ते परत फिरून त्यांच्याच घरी आलं. बघा कसं नशिबाचं हे चक्र पूर्ण झालं. तर नशिबाचं चक्र फिरून तो लाडूंचा डबा पुन्हा मूळ ठिकाणी म्हणजे वडिलांच्या घरी पोचला आहे आणि आता उलगडणार आहे त्या सोन्याच्या नाण्यांचं रहस्य. घरी आलेला तो डबा पाहताच पत्नीचा काळजाचा ठोकाच चुकला. तिने तो लगेच ओळखला. डबा उघडला, आतली सोन्याची नाणी पाहिली आणि तिची गुप्त योजना कशी फसली हे तिच्या लक्षात आलं. तिने मग सगळी हकीकत नवऱ्यासमोर मांडली. यावर वडील अजिबात रागावले नाहीत की चिडले नाहीत. त्यांनी फक्त एक हलकंसं स्मितहास्य केलं आणि जे वाक्य बोलले तेच या पूर्ण कथेचं सार आहे. त्यांनी पत्नीला शांतपणे आठवण करून दिली, पाहिलंस, मी सांगत होतो ना, जे नशिबात असतं तेच मिळतं. यातून हे अगदी स्पष्ट होतं की नशिबानं प्रत्येकासाठी काय ठरवून ठेवलं होतं. ती सोन्याची नाणी ना मुलीच्या नशिबात होती, ना जावयाच्या, ना त्या दुकानदाराच्या. ती परत फिरून वडिलांकडेच येणार होती. पण एक मिनिट थांबा.
याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण प्रयत्नच सोडून द्यायचे आणि फक्त नशिबावर अवलंबून बसायचं. नाही. या कथेचा खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा हा आहे की आपले सगळे प्रयत्न करूनही जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नसतील तेव्हा निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही. फक्त संयम बाळगायचा, कारण योग्य वेळ नक्की येते. मग हा संयम म्हणजे नक्की काय? ह्याचं उत्तर देण्यासाठी ही कथा आपल्याला एका सुंदर रूपकाकडे, एका सुंदर उदाहरणाकडे घेऊन जाते, जे वेळेच्या लयीबद्दल खूप काही सांगून जातं. हे खूप शक्तिशाली रूपक आहे, नाही का? जसा झोका पुढे जाण्यासाठी आधी मागे येतो, अगदी त्याचप्रमाणे आयुष्यातला कठीण काळ आपल्याला भविष्यात अधिक मोठी झेप घेण्यासाठी तयार करत असतो. यातून हाच विचार एकदम स्पष्ट होतो की कोणतीही वेळ कायम टिकत नाही, परिस्थितीही सतत बदलत राहते. आज जर वाईट दिवस असतील तर उद्या चांगले दिवस नक्कीच येणार आहेत, हे पक्क. आणि हाच या कथेचा सर्वात मोठा धडा आहे, जो आपल्या सर्वांच्या आयुष्यात उपयोगी पडू शकतो. जेव्हा परिस्थिती खूप कठीण वाटते, तेव्हा फक्त धीर धरायचा. लक्षात ठेवायचं, कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. ती नक्कीच बदलते. जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर आजचा संघर्ष हा त्या झोक्याच्या मागे जाण्यासारखा असेल, तर भविष्यात मिळणारी झेप किती मोठी असेल याचा विचार नक्की करून बघा.